नमस्कार, मी प्रणिता. @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवारी पहाटे 3च्या नंतर सुरू झालेल्या पावसामुळे एक सुखद धक्का दिला. मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात या पावसामुळे काही तास तापमानाचा पारा घसरला. गेल्या 2 दिवसापासून 40° वर असणाऱ्या तापमानाला या पावसामुळे दिलासा मिळाला. पहाटे घराबाहेर पडणाऱ्या अनेकांना रात्री झालेल्या पावसामुळे आश्चर्यही वाटले. या पावसामुळे वातावरणात थोडासा बदल झाला असून निर्माण झालेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होण्याचे असलेले संकेत हवामान खात्याकडून मिळाले असल्याने शेतकरी वर्ग देखील आनंदी झाला आहे. महापौर सौ शैलजा स्वामी यांच्याकडून महिलांच्या अपेक्षा वाढल्या. महिलांच्या समस्या महिला चांगल्या प्रकारे जाणू शकतात. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ शैलजा किशोर स्वामी यांची निवड झाल्यानंतर महिलांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महिला महापौराने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नांदेडमधील महिला वर्गातून व्यक्त होत आहे. शहरात ऑटोतून प्रवास करत असताना अनेकदा महिलांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे महापौर सौ शैलजा स्वामी यांनी मनपा अंतर्गत महिलांसाठी किमान 5 सिटी बसेस सुरू केल्यास त्यांना हजारो महिलांचा पाठिंबा लाभेल. याशिवाय जुन्या नांदेडपासून तोरड्यापर्यंत एकही स्वच्छतागृह महिलांसाठी बांधण्यात आलेले नाही. सौ शैलजा स्वामी यांनी नांदेड शहरात किमान 100 ठिकाणी तरी केवळ महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे गरजेचे बनले आहे. एक महिला महापौर म्हणून त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे. नांदेडची महापालिका राज्यात एक आगळीवेगळी व आदर्श मनपा म्हणून ओळखली जावी, या दृष्टीने अशा काही महिलांसाठी विशेष सुखसुविधा उपलब्ध करून घेण्यास महापौर सौ शैलजा स्वामी यांचे नाव संपूर्ण राज्यात मोठ्या आदराने घेतले जाईल. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.